आजच्या 21व्या शतकात आपल्या देशात शिक्षण आणि तंत्रज्ञानात आमूलाग्र प्रगती झालेली आहे, पण समाजातील सर्वच स्तरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे शिक्षक हे काही विरळच असतात। त्यापैकीच एक आहेत आदर्श शिक्षिका हे विशेषण खऱ्या अर्थाने सार्थ करणाऱ्या सौ पूनम किरण व्यवहारे। सोलापुरातील प्रसिद्ध राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते माननीय मनोहर गणपत सपाटे यांनी मुरारजी पेठ परिसरात शरदचंद्र पवार बालक मंदिर या संस्थेची स्थापना केली। ज्ञानेश्वर आप्पा सपाटे हे देखील या संस्थेचे संचालक असून संस्थेच्या जडणघडणीत त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे। निराळे वस्ती, जुनी पोलीस लाईन येथे बहुतांश वर्ग हा मिल कामगार आणि कष्टकरी वर्ग आहे। त्यांची हलाखीची परिस्थिती लक्षात घेता या कामगार वर्गातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शरदचंद्र पवार बालक मंदिर या निमशासकीय संस्थेत मराठी माध्यमातून शिक्षण पूर्णपणे मोफत दिले जाते। सौ पूनम किरण व्यवहारे यांनी या संस्थेच्या माध्यमातून मुलांना शालेय शिक्षण देण्याबरोबरच अनेकविध उपक्रम राबवत मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाला प्राधान्य दिलंय। हसत खेळत शिकूया या शासनाच्या उपक्रमाबरोबरच गणितासारखा अवघड विषय देखील सोपा करून शिकवण्याची त्यांची हातोटी आहे। गणपती बाप्पाच्या गाण्यातून अंक ओळख, कथा, इंग्रजी कवितांच्या माध्यमातून अक्षर ओळख या त्यांच्या शिकवण्याच्या अनोख्या कार्यशैलीमुळे गोरगरिबांची मुले देखील शाळेत येऊ लागली आणि शिक्षणात त्यांना गोडी वाटू लागली। जागेवर ए व्हेरी गुड। आपण कुठल्या राज्यात राहतो? आपला राष्ट्रीय फळ कोणतं? राष्ट्रीय फूल कोणतं? स्पेलिंग ONE1 TWO2 THREE3 FOUR4 पुस्तकी ज्ञानाबरोबरच आध्यात्मिक संस्कार देखील या मुलांवर त्यांनी केले। महाराष्ट्राला लाभलेली संत परंपरा, आषाढी वारीतील शिस्त, टाळ मृदंगाचा गजर, गणेशोत्सव, दसरा या सणांचे औचित्य साधून लेझिम, टिपरी असे पारंपरिक नृत्य, भोंडला यामध्ये आठवड्याच्या 7 वारांनुसार भजने, प्रार्थना, स्तोत्र त्यांचे विद्यार्थी अतिशय उत्साहाने म्हणून दाखवतात।
सोशल मीडियाच्या जमान्यात हरवत चाललेले खेळ मुलांना पुन्हा माहिती व्हावेत यासाठी रंजक स्वरूपात त्यांच्याकडून खेळून घेण्याची नाविन्यपूर्ण संकल्पना पूनम व्यवहारे यांनी राबवली. आता पत्र आणि पोस्टमन ऐवजी आईचा मोबाईल हरवला तो मला सापडला असे अनोखे खेळ त्यांनी स्वतः तयार केले. मुलांनाही पूनम व्यवहारे मॅडम कडून खेळांच्या माध्यमातून घेतलेलं शिक्षण अतिशय आवडायला लागलं आणि त्यांचा असा चाहता विद्यार्थी वर्ग तयार झाला. पंधरा ऑगस्ट व 26 जानेवारी या राष्ट्रीय सणांना आपल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेत मोठ्या प्रभावीपणे भाषण करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले आणि विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमातून शिकून देखील इंग्रजी विषयात मोठ्या आत्मविश्वासाने सादरीकरण केले. Today we are glad to the public. This would not have been possible if our freedom fighters. Jai Hind, Jai Bharat, thank you. Shri Ravli Shamdha Vidyali Ganga Jila Mala Narasati Bhandar Kera Mala Bhavishyasati Tayyar. पूनम व्यवहारे यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उपक्रमशील धोरण, शिक्षणाप्रती त्यांची तळमळ लक्षात घेऊन आजवर त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे. त्यामध्ये छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठान आदर्श शिक्षिका पुरस्कार 2024, महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कार आदर्श शिक्षिका 2025, महाराष्ट्र भूषण पुरस्कार आदर्श शिक्षिका 2025 तसेच 1 मे 2025 रोजी संस्थेचे अध्यक्ष माननीय मनोहर सपाटे यांच्या हस्ते रोख 5001 च्या पारितोषिकाने सन्मान. कबीर सांगतात, भविष्याचा आणि भूतकाळाचा दुवा असणारा हा शिक्षक ज्यांच्या माध्यमातून देशाचे अनेक विद्यार्थी घडवले गेलेले आहेत, त्या उत्कृष्ट आणि आदर्श शिक्षिका पूनमजी व्यवहारे यांना हा पुरस्कार आपण प्रदान केलाय. सौ पूनम व्यवहारे या हाडाच्या शिक्षिका आहेत. विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम या माध्यमातून तयार करणे, घडवणे हाच प्रामाणिक उद्देश घेऊन पूनम व्यवहारे आजपर्यंत कार्यरत आहेत. यापुढेही झोपडपट्टीतील मुलामुलींना मोफत शिकवण्याचं त्यांचं ध्येय आहे. शिक्षण क्षेत्रात काम करत असताना विशेषतः शरदचंद्र पवार बालक मंदिर या संस्थेत पूनम मॅडमनी नेहमीच उपक्रमशीलतेला प्राधान्य दिलंय. त्यामुळेच शिक्षणात उपक्रमशीलतेचा अवलंब केल्यास महाराष्ट्रातील मराठी माध्यमांच्या सर्व अंगणवाड्या आणि बालक मंदिर या इंग्रजी माध्यमांच्या बरोबरीला याव्या ही पूनम व्यवहारे यांची महत्वाकांक्षा आहे. त्यासाठी एक शिक्षिका म्हणून त्या अतिशय प्रामाणिकपणे कार्यरत आहेत आणि भविष्यातही शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ज्ञानदानाचं हे पवित्र कार्य त्यांच्याकडून असंच अखंड सुरू राहो ही सदिच्छा.